अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले होते. सुरुवातीला तुम्ही राष्ट्रवादी हा विजय सन्माननीय प्रफुल्ल पटेल साहेबांचा आहे, राजेंद्रजी जैन साहेबांचा आहे आणि माझे राजकारणातील देवमाणूस ज्यांना मी मानतो सन्माननीय आमदार राजू कारेमोरे साहेबांचा आहे. आणि एकंदरीत बघितला तर हा सर्व राष्ट्रवादी परिवारचा विजय आहे. राष्ट्रवादी परिवार खूप जोमाने आमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये काम करत असतो, कार्य करत असतो. त्या प्रणालीवर विश्वास ठेवून, आमदार साहेबांवर विश्वास ठेवून, भाईजींवर विश्वास ठेवून लोकांनी भरपूर मतदान केलं आहे आणि सामान्य जनतेने आम्हाला खरंच मोलाची साथ दिली, त्यामुळे हा विजय झालेला आहे. तुमसरच्या आपल्याला काम करून दाखवायचे. आतापर्यंत अनेक नगराध्यक्ष झाले, म्हणजे जे पण होते फक्त ते बोलत होते की आम्ही हे करू ते करू, पण माझे सर्व प्रफुल्ल पटेल साहेब आणि माझ्या राजकारणातील देवमाणूस राजूभाऊ कारेमोरे साहेबांच्या नेहमी सांगणं असतं की राजकारण करताना 80% समाजकारण करा आणि 20% राजकारण करा. आम्ही त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून काम करणारा एक सामान्य कार्यकर्ता आहोत आणि त्यांची आम्हाला शिकवणच आहे. आपल्याला फक्त जनतेमध्ये राहून जनतेची सेवा करायची आहे आणि जनतेचे कामं करायचे आहेत आणि तुमसर शहराचा सर्वांगीण विकास हा आमच्या फर्स्ट प्रायोरिटीमध्ये काम राहील आणि आम्ही ते करून दाखवू. काय वाटतं? आमच्या इकडे राजूभाऊंच्या गमचाच चालतो. आमच्या इकडे एक नाराज आहे, जनता के सम्मान में राजूभाऊ मैदान में. जिथं राजूभाऊ तिथं जनता. नाही, ते अपक्ष उमेदवार आहेतच नाही, ते राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत ते आता आपल्याला सर्वांना माहीत आहे का आम्ही 2005 पासून सन्माननीय प्रफुल्ल पटेल साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि आम्ही त्यांच्याच नेतृत्वाखाली लहानाचे मोठे झालो. तर यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात उमेदवारी मागण्यासाठी गर्दी झाली होती आणि त्यांनी उमेदवारी एकालाच देता येतो, त्यानुसार ती देण्यात आली. आता पक्ष मोठा असल्यामुळे, कार्यकर्ते जास्त असल्यामुळे मग कोणी अपक्ष वगैरे उभा होतोच. नाही, आपला सर्व नागरिकांनी प्रफुल्ल पटेल साहेबांच्या नेतृत्वावर आणि आमच्यावर आणि उमेदवारावर विश्वास ठेवून मतदान केला, त्याच्यामुळे आम्ही निवडून जिंकू शकतो. आमच्या राजूभाऊ कारेमोरे इथून विक्रमी मतांनी विजय झाल्यानंतर आमच्या पक्षामध्ये खूप उत्साह होता आणि अनेक आमचे उमेदवार इच्छुक होते. आता एकाला तिकीट देता येते. मला माहीत आहे की सागर भाऊ अतिशय एक उत्साही नवयुवक, त्यांनी माझ्यावरच विश्वास ठेवून आणि राजूभाऊवर विश्वास ठेवून आमच्या राष्ट्रवादीमध्ये काही 2-3 वर्ष अगोदर प्रवेश केला होता आणि त्यापासून सतत खूप लोकांची सेवाभाव म्हणा, विकासाचे काम, लोकांचे अडीअडचणीचे प्रश्न ते घेऊन दवाखान्यापासून सगळीकडे ते लोकांच्यामध्ये काम करत होते आणि तेही आमच्या पक्षाकडे त्यांनी अर्ज केली होती. ठीक आहे, आम्ही एकाला नाही देऊ शकलो ते गोष्ट वेगळी, पण आज ते निवडून आलेले आहे, मला खूप आनंद आहे. आणि राजूभाऊ किती म्हणा, ठीक आहे, त्यांनी योग्य जे काय तिथलं त्यांना स्थानिक निर्णय घेता आवश्यक होता ते घेतल्यानंतर कालच विजयी झाले आणि त्यांनी पहिल्या क्षणापासून सांगितलं की मी राष्ट्रवादीचाच आहे आणि राष्ट्रवादीच्याच झेंडाखाली मी काम करणार आहे. म्हणून मी आज सागरच्या मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांनी आमच्या राष्ट्रवादी परिवारमध्ये स्थानिक स्तरावर राजूभाऊ कारेमोरे आहे, बाकीच्या स्तरावर मी आणि राजेंद्र जैन, बाकीचे सगळे आमचे सहकारी आहे, त्यांच्यासोबत ते काम करतीलच. आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमचा हा एक चांगला तरुण उत्साही कार्यकर्ता निवडून आलेला आहे, त्याला मनपूर्वक अभिनंदन करतो. आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्यला आत्ताच सबस्क्राईब करा.